कुडूम कुडूम आणि क्रंची अशी ही चकली आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत। तुम्हाला नक्कीच आवडेल। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही चकली अतिशय टिप्स आणि ट्रिक्स सहित मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आज आपण बनवूया एकदम खुसखुशीत अशी तळून निघणारी भाताची चकली। अगदी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी इथे आपण रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तर याला आपल्याला रेशनचा तांदूळ हा परफेक्ट असतो। ही चकली करण्यासाठी इथे 4 कप मी तांदूळ घेतलेले आहे। परफेक्ट प्रमाणासही आज मी तुम्हाला ही जी चकलीची रेसिपी सांगणार आहे तो त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। त्यानंतर पाण्याने या तांदूळाला आपल्याला छानपैकी धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर हे जे तांदूळ आहे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला जर आपण 4 कप तांदूळ घेतलेले आहे तर 10 कप पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे। त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो आपल्याला घालायचा आहे। तर पाण्याला उकळी येऊ देणं गरजेचं आहे आणि पाण्याचं प्रमाण मी सांगितलं आहे तेवढंच तुम्हाला ठेवावं लागेल। तांदूळ जर अगदी जुना असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त करू शकता। आता इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे आणि 1.25 चमचा मी इथे पिवळं तिखट घातलेलं आहे। तर पिवळं तिखट म्हणजे हे आपल्या ज्या रेग्युलर मिरच्या आहे ह्या बाहेर ठेवून त्या ज्या पिवळ्या होतात तर त्याचं जे तिखट बनवलेलं आहे ते किंवा मार्केटमध्ये सुद्धा इझिली ते तिखट मिळतं। त्यानंतर इथे आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे जे भात आहे तो शिजून घ्यायचा आहे। गचका गचका असा हा जो भात आहे आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता भात छान प्रकारे आसट असा शिजलेला आहे आणि ही जी चकली आहे या आसट भातामुळे खूप छान होते। आता जिरं घालताना नेहमी तुम्हाला नंतर घालायचं आहे कारण यामुळे काय होतं की भात जो आहे तो पिवळा पिवळा होणार नाही आणि जेणेकरून त्या जिऱ्याचा जो रंग आहे त्यामुळे जो भात आहे तो पिवळा बनण्यापासून आपण टाळू शकतो। त्यामुळे आपली जी चकली आहे ती तळल्यानंतर अगदीच पांढरी शुभ्र आणि छान कलरची दिसते। आता मी याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 चमचा तीळ घातलेली आहे। सोबत मी यामध्ये अर्धा कप गरम पाणी घातलेलं आहे। भात मला थोडासा आणखी आसट हवा होता म्हणून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता इथे मी हा एक सोरा घेतलेला आहे आणि याला चकलीची जी चकती आहे ती याला लावून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारे याला फिट्ट करून घ्यायचं आहे। आता ही जी चकलीची रेसिपी आहे ही माझी फार आवडती आहे। मी दरवर्षी ही चकलीची रेसिपी बनवते आणि अगदीच ह्या चकल्या ज्या आहेत या खायला छान लागतात। आंब्याच्या रसासोबत ह्या ज्या चकल्या आहेत या खूप छान लागतात। तर थोडासा भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्याला अशा प्रकारे कुस्करायचं आहे। तुम्हाला मदतीला जर कोणी असेल सोबतीला तर खूप छान, कारण एक जण मदतीला असल्याने आपल्या ज्या चकल्या आहेत त्या पटपट पटपट गाळून होतात। इथे माझी आई मला मदत करत आहे। अशा प्रकारे हा जो भात आहे हा आपल्याला छानपैकी असं मऊसूत करून घ्यायचा आहे आणि आपल्या साच्यामध्ये याला घालून पॅक करून याच्या आपल्याला चकल्या काढून घ्यायच्या आहे। आता ही जी चकली आहे ही चकली आपली 1 दिवसात तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता। तांदूळ भिजत घालायची गरज नाहीये, पण तांदूळ जर भिजत घातला तर ही जी चकली आहे ती छान प्रकारे भात आसट होतो आणि चकली आपली 2 पटीने फुलते। त्यामुळे म्हणून मी हा जो भात आहे हा मतलब तांदूळ जो आहे हा आदल्या दिवशी भिजत घातलेला आहे। तर अशा प्रकारे मी वेड्या वाकड्या कोणत्या पण आकाराच्या चकल्या गाळून घेते। तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही गोल या चकल्या गाळू शकता। मला अशा वेड्या वाकड्या आवडतात म्हणून मी अशाच चकल्या या गाळून घेते, कारण या जेव्हा आपण तळतो त्यामधून आपल्याला वेगळे वेगळे शेप दिसतात आणि लहानपणच्या आठवणी आपल्या जाग्या होतात। 1 दिवस पूर्णपणे सुकवल्यानंतर ह्या ज्या चकल्या आहेत या छान प्रकारे सुकलेल्या आहेत आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये ह्या ज्या चकल्या आहे अगदीच अशा छान प्रकारे टोपलीभर चकल्या बनवून माझ्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही या चकल्यांना ऊन देऊ शकता। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ज्या आपल्या चकल्या आहेत ज्या कोरड्या झालेल्या त्या मी टाकल्या। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे या फुललेल्या आहे। अगदी कढई भरून या 4 चकल्यांनी कढई भरलेली आहे आणि अगदी पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत खमंग ह्या चकल्या ज्या आहेत त्या छान लागतात खायला। तर तुम्हाला या चकल्या माहिती आहे का? आणि या चकल्या तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला याच माझा जो व्हिडिओ आहे तो आवडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा। अगदी कुडूम कुडूम अशी ही चकली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते।